नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर आपल्यासोबत आहे. सर, HMPV व्हायरसचे 2 संशयित रुग्ण आढळलेले आहे, काय माहिती आहे? नाही, सकाळपासून जे मीडियामध्ये सुरू आहे की 2 पॉझिटिव्ह पेशंट नागपूरमध्ये आले असं नाही आहे. 2 पेशंट हे OPD बेसिसवर त्यांची तपासणी करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये ते सस्पेक्ट आढळलेले आहे. तर सस्पेक्ट म्हणजे पॉझिटिव्ह नसतं, त्यामुळे हे दोन्ही सॅम्पल आपण सिक्वेन्सिंगसाठी आणि व्हायरल लोडसाठी आपण पुण्याला आणि एम्सला आपण पाठवत आहोत. हे सॅम्पलचं रिपोर्ट आल्यावरच आपण सांगू शकणार की हे पॉझिटिव्ह होतं की निगेटिव्ह. त्यामुळे जे पॅनिक नागपूर जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे, त्यामुळे मी सगळ्यांना नागपूरकरांना सांगतो की कसलंच पॅनिक करण्याची गरज नाही आहे आणि सिच्युएशन इज नॉर्मल. आणि याच्या अनुषंगाने जे कालपासून चालू आहे मीडियामध्ये की HMPV व्हायरस येणार, त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि हेल्थ डिपार्टमेंटने गाईडलाईन्सही काढलेल्या आहेत. ते आम्ही ऑलरेडी आपल्यासोबत सर्क्युलेट केलं आहे. माझी विनंती आहे की आपण ते नागरिकांपर्यंत पोचवाल आणि आम्ही पण आमच्या लेवललाही PSC, सबसेंटर, मेडिकल सगळ्या कॉलेजेस थ्रू आम्ही जनतेपर्यंत पोहोचू. आमचं जे DIO डिपार्टमेंट आहे, PRO डिपार्टमेंट, त्यांच्यामार्फतही आपण जनतेपर्यंत ह्या सगळ्या गाईडलाईन्स पोहोचू. परंतु सध्याच्या घडीला, आजच्या घडीला कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरण्याची 1%सुद्धा जनतेला गरज नाही आहे. संशयित रुग्ण आहेत, त्यांची प्रकृती आत्ता कशी आहे, काय सांगणार? नाही, जे संशयित होते ते तापामुळे OPDमध्ये गेले होते. आता ते नॉर्मल आहे, हेल्दी आहे, आपल्या कामं करत आहे, त्यामुळे कसलेच घाबरण्याची गोष्ट याच्यामध्ये नाही आहे. रिपोर्ट्स कधीपर्यंत येईल सर? 2 दिवसामध्ये येऊन जाईल. आता मी पाठवलेला आहे सॅम्पल, 2 दिन में आ जाएगा सॅम्पल का रिपोर्ट. नागपूरकरांना काय आवाहन करणार? नाही, मी हेच सांगतो की कोविड ची महामारी झाल्यानंतर आपल्याला व्हायरल डिसिजेससोबत लढण्यासाठीचा आपल्याला सगळ्या गाईडलाईन्स आपल्याला माहीत आहे. आणि हिवाळा असो किंवा समर स्टार्ट असो, व्हायरल बिमाऱ्या येतच असतात. त्यामुळे ते जे गाईडलाईन्स आम्ही काढलेलं आहे, म्हणजे स्नीज करताना रुमाल किंवा मास्क वापरायला, त्याच्यानंतर हात धुवायचं, शेक हँड टाळायचं, ह्या ज्या नॉर्मल गाईडलाईन्स आहेत टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ व्हायरल डिसीज, हे आपल्याला इट शुड बी द वे ऑफ लाईफ. त्यामुळे जर तुम्ही ह्या सगळ्या पाळल्या तर तुम्हाला कसलाही व्हायरल बिमाऱ्यांचा खतरा होणार नाही. लहान मुलांना याचं जास्त लागण होते असं कळत आहे, तर शाळांमध्ये मास्क बाबत काही निर्णय होणार आहे का? त्याचा काही विचार सुरू आहे का? नाही, सध्या त्याची गाईडलाईन्स नाही आलेली आहे. कारण हा व्हायरस जो आहे, मी मगाशी पण सांगितलं की 2001 पासून हा व्हायरसचं आपल्याला ओळख आहे ह्या व्हायरसची. त्यामुळे जे लोकांना वाटतं की म्युटेशन झालं, हे झालं, ते आपल्याला बोलून होत नाही, ते प्रूव्ह करावं लागतं. त्यामुळे सध्या ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहे गव्हर्नमेंटकडून, त्या आपल्याला काटेकोरपणे पाळावं लागेल. शेवटचा प्रश्न, नागपूर मेडिकल, मेओ, एम्स आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का? काय व्यवस्था, काही वेगळे वॉर्ड्स त्यासाठी केले जाणार आहे का? नाही, मला वाटत नाही सध्या कसली पण गरज आहे. आणि कोविडला आपण सक्सेसफुली हँडल केल्यावर मला वाटत नाही की आता घाबरण्याची कसली पण गरज आहे. फक्त लोकांनी त्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जर घेतल्या तर कसलीच घाबरण्याची त्याच्यामध्ये इश्यू नाही आहे. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.